हाय मित्रांनो, या चित्रपटाचा एक स्पेशल स्क्रीनिंग आज रात्री आहे, यात वाद नाही. आणि तो अटेंड केल्यानंतर डेफिनेटली मी तुम्हाला हा चित्रपट कसा आहे, स्पेशल स्क्रीनिंग इन द सेन्स प्रीमियर आहे, जास्त पैसे देऊन तुम्ही बघू शकता असं काही नाही. इफ यू आर इन मुंबई, इवन पुणे, तुम्ही बघू शकता. त्यात काही स्पेशल स्क्रीनिंग फॉर मीडिया वगैरे असं नाही आहे. म्हणजे फक्त मीडियाला अलाउड असतं काही काही स्क्रीनिंग, ते मी मान्य करतो, पण प्रीमियर्सला तुम्ही जास्त पैसे देऊन बघू शकता. आता काय आहे की इंटरनेट थोडं स्लो आहे, तर हा चित्रपटाचा जो रिव्ह्यू आहे हा ऑलमोस्ट मी 7:30-8च्या सुमारास अपलोडिंगला लावलेला आहे. बघू आता किती वाजता अपलोड होतो, कारण तिथं रेंज नसते मध्ये मध्ये, पण अपलोडिंगला लावून ठेवूया म्हणलं. बाकी कारण स्पेशल स्क्रीनिंग जे एक CBFC स्क्रीनिंगचे जो रिव्ह्यू आलेला आहे त्याविषयी मला वाटतं की मी तुम्हाला रिव्ह्यू करावा. कारण 9:15च्या दौरान कधी होऊ शकतं की अर्धा तास पुढे जाऊ शकतो शो, तर 9:30 वगैरेच्या दरम्यान तो शो सुरू झालेला असेल. अपलोड केव्हा होईल ते नाही सांगू शकत मी, पण हा CBFC स्क्रीनिंगचा रिव्ह्यू आहे. माझा रिव्ह्यू तर मी डेफिनेटली उद्याच देईन की कसा होता चित्रपट, कारण लेट नाईट होऊन जाईल, तर ते शक्य नाही नंतर रिव्ह्यू देणं. या चित्रपटाविषयीचे म्हणलं जातं आहे की हे फर्स्ट सिनेमॅटिक युनिवर्स आहे. हो, यामध्ये ज्या पद्धतीने रिव्ह्यूज आले त्यानुसार मी हे म्हणू शकतो CBFCमध्ये आउटस्टँडिंग आणि 5/5 रेटिंग एक क्रिटिकने दिलेलं आहे. इनफॅक्ट एक रेटिंग 4 रेटिंग दिलेलं आहे 5मधून, आणि टेरिफिक लिहिलेलं आहे. तर यातून एक तऱ्हेने कळतं आहे की, आणि या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं तर खूप सुंदर तऱ्हेने या चित्रपटाचं रायटिंग आहे आणि खूप जबरदस्त प्लॅनिंग केली गेली आहे. म्हणजे सिनेमॅटिक युनिवर्स जे फर्स्ट टाईम हे करताय, असं नाही आहे की एक हाईप बनवण्यासाठी किंवा काही त्यात यांची पूर्वतयारी नाही आहे, असं नाही आहे. उलटं खूप प्लॅनिंगने तयार केलेलं हे सगळं आहे असं म्हणलं जातं आहे. आणि ज्या पद्धतीने रिव्ह्यूज आलेत, अर्ली रिव्ह्यूज, हे खूप सुंदर रिव्ह्यूज आले. आय थिंक मी असं पण ऐकलं आहे की स्पेशल स्क्रीनिंग काही जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी मीडिया स्क्रीनिंग वगैरे ठेवलेली, त्यांचे पण रिव्ह्यूज खूप सुंदर आलेत. आणि असं अतिशयोक्ती वगैरे पण नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीने असं आपण म्हणतो ना कधी की मीडिया स्क्रीनिंग कधी अशी असते वगैरे, तर तसं नाही आहे. खूपच सुंदर रिव्ह्यूज या चित्रपटाला आलेत. आणि या चित्रपटाच्या स्टोरीविषयी जर बोलायला गेलं तर खूप आपण एक तऱ्हेने बांधून ठेवते शेवटपर्यंत, आणि काहीतरी जबरदस्त क्लायमॅक्समध्ये तुम्हाला असं दिसेल की ज्यातून नवीन चित्रपट सुरू होऊ शकतो. इट्स लाईक खूप सुंदर तऱ्हेने हे वेगळं युनिवर्स आहे. इनफॅक्ट जर तुम्ही बॉलिवूडशी पण कंपेअर करायला गेले तर बॉलिवूडच्या मानाने खूप पुढे बनवलं गेलेलं आहे. स्पेशली रायटिंग, म्युझिक याविषयी बोललं गेलं. आत्तापर्यंत जे पण मी आत्ता रिव्ह्यूज वगैरे वाचले त्यानुसार मी सांगतो. ऑब्व्हियसली माझा रिव्ह्यू जेव्हा येईल तेव्हा म्हणजे आपण नंतरच त्याविषयी बोलूया. पण सिरियसली मित्रांनो, खूपच जबरदस्त रिव्ह्यूज आले आहेत. मला तुम्ही सांगितलेलं CBFC स्क्रीनिंग रिव्ह्यू करा. एक 5मधून 5 आणि एक 5मधून 5 रेटिंगवाले, आणि एक 5मधून 4 आले. जनरली तुम्ही बघितलं असेल मराठी CBFC स्क्रीनिंगचे रिव्ह्यूज मी आय थिंक फर्स्ट टाईम करतो आहे. मराठी CBFC स्क्रीनिंगचा अर्ली रिव्ह्यू मी आजपर्यंत कोणत्या पण कितीही मोठा चित्रपट असेल केला नसेल. इट जस्ट दॅट की आज ट्विटरवर मलाही वाटलं मी पण तुमच्याच एवढा एक्सायटेड आहे या चित्रपटासाठी, कारण यार खूप मोठं त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी याचा टीजर आलेला, मला लक्षात आहे, मी टीजर रिव्ह्यू केलेला, ट्रेलर रिव्ह्यू नव्हता केला, ट्रेलर नुसता बघितलेला. त्या दिवशीच एक असं फील झालेलं जेव्हा त्यांनी लिहिलं की पहिलं मराठी युनिवर्स, फर्स्ट एव्हर मराठी युनिवर्स, त्यांनी ते लिहिलेलं. पण ते लिहायच्या आधी पण एक आकर्षक असं ते थंबनेल होतं की ज्यामुळे असं वाटलं की अरे आहे काय. तर ते क्लिक केल्यावर नंतर कळलं की ते युनिवर्स वगैरे, म्हणजे तर कौतुकास्पद. तर मी त्या गोष्टीला पण म्हणेल की थंबनेलही जबरदस्त होतं. आणि एकाहून एक बाप लेवलचे जेव्हा तुम्ही कलाकार आणतात आणि तुमच्या स्टोरीचं प्रेझेंटेशन, जे की मी CBFC जे स्क्रीनिंग रिव्ह्यूज आहे त्याच्यामध्ये मी ऐकलं आहे, म्हणजे वाचलं आहे मी ते ट्विटरवर, की या चित्रपटाचं जे स्टोरी टेलिंग आहे आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे आणि जे स्टारकास्ट निवडली गेली आहे ती याचा भक्कम एक तऱ्हेने पाया म्हणू शकतो आपण, असं
म्हणलं गेलेलं आहे. आणि मेनली या चित्रपटाविषयी सगळ्यात जास्त जर काही अट्रॅक्टिव्ह आहे तर याचा एक तऱ्हेने क्लायमॅक्स तर आहे नो डाऊट, पण ज्या पद्धतीने ती स्टोरी आपल्यासमोर ते रायटरने प्रेझेंट केली आहे स्पेशली, आणि रायटर डायरेक्टरला फुल क्रेडिट आहे. ॲक्टर्सने तर ॲक्टिंग केली आहे, पण ज्या पद्धतीने रायटिंग आहे या चित्रपटाचं ते जास्त आता ॲक्च्युली तर चित्रपट बघितल्यावरच कळेल. मी एकदम असं डायरेक्ट तर नाही म्हणू शकत की आता ऑब्व्हियसली CBFCमध्ये खूप सुंदर रिव्ह्यूज आले यात वाद नाही आहे, पण जोपर्यंत आपण आपलं म्हणजे म्हणतो ना की स्वतःचं एक हे येत नाही तोपर्यंत मी कधी पण बिलीव नाही करत. हालाकी CBFC स्क्रीनिंगमध्ये असं नसतं, बरेचसे कधी कधी रिव्ह्यूज थोडेसे ऊपर नीचे पण असतात, तर वर खाली ॲक्च्युली. पण बघू आता की काय नाही ते तर नक्की कळेलच. ओव्हरऑल पण जेव्हा सगळीकडून सगळ्या मुद्द्यांविषयी जर विचार केला जातो, चर्चा केली जाते, म्हणजे जे मी आता जे त्यांनी लिहिलं आहे त्यानुसार जर बघितलं गेलं, रायटिंग असो किंवा डायरेक्शन असो, कॅमेरा वर्कचं खूप कौतुक केलं गेलं आहे. कॅमेरा खूप जबरदस्त यूज केला गेलेला आहे. बजेट प्रोडक्शन जे आहे ते खूप जबरदस्त आहे. म्हणजे त्यांना एक तऱ्हेनं आपण म्हणतो ना प्रोडक्शन व्हॅल्यू खूप जबरदस्त आहे या चित्रपटाची. तर आहे यार, जबरदस्त रिव्ह्यूज आलेत आणि जेव्हा आलेत तेव्हा मानावंच लागेल असं नाही की नाही. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर हेच वर्ष ॲक्च्युली हे वर्ष जरा जास्तच जबरदस्त आहे मराठी चित्रपट इंडस्ट्रीसाठी. म्हणजे एकाहून एक चित्रपट आले, यात वादनी सक्सेसफुल पण गेलेत. आय मीन ऑब्व्हियसली देऊळबंद 2 असो किंवा राजा शिवाजी असो, तुंबारची मंजुळा असो, तो एक सुनबाई करून काहीतरी एक फिल्म आलेला, तो इवन तो अरे यार तो जानेवारीत आलेला तो मेन चित्रपट स्कूलवाला रे शाळेवाला, तो मी नाव नाही विसरलो आहे ॲक्च्युली, मला लक्षात आहे पण आता मी इतकं कन्फ्यूज आहे बाकी गोष्टींमध्ये रिव्ह्यूज वगैरेमध्ये, त्यामुळे हे नाही. तर ॲक्च्युली रोज आपण कलेक्शन देतो तेव्हा तुम्ही बघत असाल, त्याचं नाव घेतो मी चित्रपटाचं, क्रांतीज्योती विद्यालय, हां बघा लक्षात आहे. सो ओव्हरऑल ठीक आहे. आता बघू कसा जातो हा चित्रपट आणि ऑडियन्स कशा तऱ्हेने याला ॲक्सेप्ट करतं, कारण खरंच एक वेगळा विषय आहे आणि एक युनिवर्स बनवत आहेत ते, त्यांची पूर्वतयारी होती रे तशी, असं नाही की असं एक बस ॲडजस्ट केलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने रिव्ह्यूज आलेत ना, आणि खरं सांगतो हे जे रिव्ह्यूज आलेत काही म्हणजे 2 जे CBFCवाले, हे मराठी फिल्म इंडस्ट्रीवर थोडेसे जळतात असं माझं मत आहे. त्यांनी पण एवढे चांगले रिव्ह्यूज दिलेत त्यामुळे मी एक्सायटेड जास्त. बघूया आता, कळेलच.